आठवडाभराच्या विश्रांतीनंतर नाशिक शहरात दुसऱ्या दिवशीही विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली। आज सकाळी हवामान खात्यानं नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला होता। दुपारच्या सुमारास झालेल्या पावसानं शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पुन्हा पाणी साचले, तर गडकरी चौकातील LIC कार्यालयाच्या बाहेर गुडघ्या इतकं पाणी साचले। त्यामुळे या रस्त्यावर वाहन चालवताना वाहन चालकाला मोठी कसरत करावी लागली। नाशिकमध्ये तुरळक प्रमाणात जरी पाऊस झाला तरी देखील वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते। शहरातील प्रामुख्याने द्वारका सर्कल, मुंबई नाका, उड्डाण पुलाखाली मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते, तरी देखील याकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष का करतात? तसेच पावसाळ्याच्या तोंडावर महानगरपालिकेकडून कोट्यावधी रुपयांची कामे केली जात असताना देखील येन पावसाळ्यात रस्त्यावरील चेंबर तुंबतात कसे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जातोय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंकी।